धुलीवंदनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। भारतीय संस्कृतीला आणि संस्काराला या जगामध्ये अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या सणांच्या मधील धुलीवंदन हा अतिशय महत्त्वाचा सण असून याच्यामध्ये आम्ही संपूर्ण भारतीय जी होळी करतो, या होळीचा उद्देशच असा आहे आपल्या मनामधील मत्सर, द्वेष, वाईट विचार यांचा त्याग करावा, त्यांची होळी करावी आणि एका चांगल्या विचाराची जोपासना आपण करावी। त्या होळीच्या प्रकाशामध्ये चांगल्या विचाराची पेरणी करून समाजाला एक उज्ज्वल दिशा देण्याच्या संदर्भामध्ये या होळीचा एक अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे। आणि म्हणून आम्ही एक विचार या ठिकाणी गेली 12 ते 13 वर्ष जोपासलेला आहे। राष्ट्रीय बुद्रुक येथील शोभाबाईचा असेल, बिरदेवबाईचा असेल, डॅशबाईचा असेल यांच्या माध्यमातून गोरगरीब जी लोक काम करणारे आहेत, रस्त्यावरती काम करणारे आहेत, ज्यांचं हातावरती पोट आहे, अशा लोकांना जे आपण होळीमध्ये पोळी दान करतो, ती पोळी होळीमध्ये न जाळता त्या पोळीचा दान करण्याचा उपक्रम राष्ट्रवादीकरांच्या माध्यमातून सुरू केलेला आहे। याचा उद्देश इतकाच आहे की आपण काबाड कष्ट करत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढलेली आहे आणि अशावेळी आपल्या देशाचा विचार करता आपल्या देशामध्ये उपासमार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, दिवसागणिक ही उपासमार वाढत आहे आणि अशावेळी पोळ्या जाळणं म्हणजे आपण निश्चितपणानं कुठेतरी चुकीची गोष्ट करतो असं आमच्या लक्षामध्ये आल्यामुळं आम्ही ही पोळी दान करायची ठरवलं आणि उपाशी असणाऱ्या माणसांना हा सण त्यांच्यासोबत साजरा करण्यासाठी आम्ही पोळी दानचा उपक्रम शोभाबाई, बिरदेवबाई, डॅशबाईच्या माध्यमातून सुरू केलेला आहे। मी आव्हान करणार आहे आपल्या सर्वांना देखील अशाच पद्धतीने चांगल्या उपक्रमामध्ये आपण देखील सहभागी व्हावं आणि चांगल्या उपक्रमाचा एक विचार आपल्या सर्वांनी आत्मसात करावा। रामकृष्ण हरी। खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आपण अत्यंत आनंदाने साजरे करतो। स्वतःच्या सुखासाठी सगळेच जगत असतात, पण इतरांच्या दुःखामध्ये सामील होऊन आपलं सुख त्यांना वाटावं ही भावना काहीच लोकांच्या मनामध्ये आहे। आणि ती भावना मनामध्ये घेऊन राशोडी गावाहून आलेले आमचे बिरदेव टीमचे सर्व कार्यकर्ते असतील, डॅश ग्रुपचे कार्यकर्ते असतील आणि शोभा प्रतिष्ठानचे माझे सर्व कार्यकर्ते, अगदी राशोडी गावाहून त्यांनी या परिसरामध्ये असंख्य अशी लोक आहेत की ज्यांच्या घरामध्ये हा होळीचा सण पोळ्याच्या रूपानं साजरा होत नाही। आम्ही दररोज त्या होळीमध्ये पोळी जाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याच पोळीला जर अनेक गरिबांच्या पोटामध्ये घातला तर तो अग्नी शांत केला तर भगवंताचा आपल्याला आशीर्वाद मिळू शकतो। माझ्या ज्ञानोबानं सांगितलं होतं की अवघाचे संसार सुखाचा करीनं, आनंद भरेनं तिन्ही लोक। आणि आनंदानं भरण्यासाठी हा जो या लेकराने केलेला उपक्रम आहे तो प्रत्येक व्यक्तीनं साकारावा। आज असंख्य गरीब कुटुंब असे आहेत की ज्यांना 2 वेळचं पोटभर अन्न मिळत नाही, अशा गरिबाला जर आपण पोळी दान केली तर तो उत्सव खऱ्या अर्थानं होळी, धुलीवंदन अशा अनुषंगाने आपण साजरा करू शकतो। अशाच उपक्रमातून आपण सर्वांनी सहभागी होऊन समाजाचं एखादं ऋण फेडण्याच्या निमित्तानं प्रयत्न करावे हाच आमचा आशावाद आहे। रामकृष्ण हरी। खरं तर राशोडीच्या या युवकांनी, शुभा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी, बिरदेवबाईच्या कार्यकर्त्यांनी हा जो उपक्रम जोपासला आहे हा खरोखर संस्कृती जतन करणारा असा उत्सव आहे। जे काही पोटाची खळगी बनण्यासाठी जी बाहेरगावाहून आलेली जी कुटुंब आहेत किंवा वसतिगृहाच्यामध्ये जी मुलं जी बाहेरून आपल्या गावापासून लांब आलेली अशी मुलं आहेत, यांना सणाचा गोड घास मिळावा यासाठी यांनी केलेला या मुलांनी प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे। आणि विशेष म्हणजे ही बातमी करण्यामागचं कारण की प्रसिद्धीसाठी केलेली नाही, तर असाच यांचंच अनुकरण, या उपक्रमाचं अनुकरण आणखीन कुणीतरी घ्यावं आणि अशाच विस्थापितांना सणामध्ये सहभागी करून त्यांना गोड घास मिळण्यासाठी आपण देखील प्रयत्न करावेत। या हेतूनं या शुभा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आणि बिरदेवबाईच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबवला आहे आणि ही बातमी देखील केलेली आहे। प्रसिद्धीचा हव्यास सोडला तर याचं अनुकरण कोणतरी करावं एवढीच एक भावना आहे। आणि त्यासाठी शुभा प्रतिष्ठानच्या आणि बिरदेवबाईच्या ज्या कार्यकर्त्यांना प्राध्यापक पोम पाटील सर आणि माननीय श्री आनंद शिंदे सर यांच्या मार्गदर्शनातूनच या मुलांनी हा उपक्रम राबवला आहे। आणि असंच अनुकरण अनेकांनी करून सर्वच घटकांना, अशा विस्थापितांना सणाचा गोड घास मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, हे मात्र नक्की। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।